नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमन भीमराव सिरसट, वडवणी पोलीस ठाणे, जिल्हा बीड. आपण सर्वांचे या माहिती सत्रामध्ये स्वागत करतो. सध्या फेसबुकवर अलीकडच्या काळात एखाद्या अकाउंटचे त्याचसारखे हुबेहूब पेज तयार केले जाते व त्यावरून त्याच व्यक्तीच्या फेसबुक फ्रेंड्सला फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवली जाते. या जाळ्यात सामान्य नागरिक फसतात व त्या अकाउंटची खात्री न करता त्या अकाउंटची रिक्वेस्ट एक्सेप्ट केली जाते. इथून खऱ्या अर्थाने फसवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. त्यानंतर या फेक अकाउंटवरून मदत मागण्याचे विविध प्रकारे मेसेजेस केले जातात. फॉर एक्झाम्पल, माझा एक मोठा अधिकारी मित्र आहे, त्याची बदली झालेली आहे, त्याला त्याचे फर्निचर विकायचे आहे आणि अर्जंटमध्ये त्याला पैशांची आवश्यकता आहे, किंवा स्वतःच अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सापडलेलो आहोत व पैशांची अत्यंत आवश्यकता असल्यामुळे पैसे पाठवा. अशा प्रकारच्या काही मदतीचे मेसेजेस या अकाउंटवरून केले जातात व या मागणीला बळी पडून आपल्यापैकी काही जण त्याच्या सत्यतेची खात्री न करता पैसे पाठवतात व त्यानंतर ज्या खऱ्या व्यक्तीचे ते मित्र असतात त्या व्यक्तीला ते फोन करून विचारतात की बाबा तुम्हाला पैसे पोहोचले का. आणि अशा वेळेस त्यांना लक्षात येते की पैसे हे इतर ठिकाणी कुठेतरी पाठवले गेलेले आहेत व त्यांच्यासोबत फसवणूक झालेली आहे. अशा या प्रकाराला बळी न पडण्यासाठी आपण काही उपाययोजना करू शकतात. त्यापैकी पहिली उपाययोजना ही, ज्या फेसबुक अकाउंटवरून आपल्याला फ्रेंडशिप रिक्वेस्ट आलेली आहे अशा फेसबुक अकाउंटच्या पेजवरील जुन्या पोस्ट एकदा पाहाव्यात. त्या पोस्ट 1 ते 2 महिन्याच्या आतील असतील किंवा त्या संख्येने 5 पेक्षा किंवा 10 पेक्षा कमी असतील तर अशा वेळेस आपल्याला लक्षात येईल की ते अकाउंट फेक आहे. त्याचप्रमाणे हे जर लक्षात येत नसेल तर पुढची स्टेप वापरावी की त्या फेसबुक अकाउंटवरून ज्यावरून आपल्याला फ्रेंडशिप रिक्वेस्ट आलेली आहे अशा अकाउंटची फ्रेंडशिप लिस्ट चेक करावी. ती लिस्ट चेक केल्यानंतर लिस्टमध्ये आपल्याला अत्यंत कमी फ्रेंड्स दिसतील. यावरून आपल्याला लक्षात येईल की ते फेसबुक अकाउंट जे आहे ते फेक आहे. त्यानुसार अजून तिसरी एक मेथड आहे की ज्या फेसबुक अकाउंटवरून आपल्याला फ्रेंडशिप रिक्वेस्ट आलेली आहे त्या व्यक्तीला आपण स्वतः फोन करणे व फोनवर संवाद साधून ते अकाउंट तुमचेच आहे किंवा कसे याबाबत खात्री करून घेतल्यावरच ती फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्वीकारावी. अन्यथा सदरील अकाउंट हे फेक आहे असल्याचे समजून फेसबुकवर त्याची तक्रार करावी व ते अकाउंट ब्लॉक करावे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सावधान रहा, सतर्क रहा. जय हिंद.